उडपी हॉटेलमध्ये डोशासोबत मिळते ना ती पांढरी चटणी, ती आपल्या सगळ्यांनाच आवडते. पण घरी करायला गेलं की अगदी तशीच चव जमत नाही. पण आज मात्र त्याची सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. करून बघा, तुम्हाला नक्की कळेल की अगदी तशीच चव आलेली आहे. आणि त्याच्यासोबत अजून एक साऊथ इंडियन पद्धतीची कांद्याची डोशासोबतची चटणी शेअर करते. म्हणजे काय, जर तुम्हाला तीच ती नारळाची चटणी खाऊन कंटाळा आलाय तर हे 2 प्रकार तुमच्यासाठी. करून बघा, तुम्हाला खूप आवडतील. दोन्ही रेसिपीज करायला खूप सोप्या आहेत. चला करूया. नमस्कार यूट्यूबकर, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण इडली, डोसा, अप्पे, उत्तप्पा जे काही साऊथ इंडियन नाश्त्याचे प्रकार असतात त्याच्यासोबत खाल्ल्या जाणाऱ्या चटण्यांचे 2 प्रकार करतोय. तसं तर डोसा इडली सोबत खूप वेगवेगळ्या प्रकारे चटण्या केल्या जातात. टोमॅटोची चटणी असते, शेंगदाण्याची चटणी असते, पण आपण शक्यतो नारळाची चटणीच करतो. तसं तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत. आज मी तुम्हाला 2 प्रकारची चटणी करून दाखवणार आहे. नारळाची चटणी कधी नको असेल, काही वेगळं करायचं असेल तर या 2 चटण्या करून बघा. खूप वेगळ्या लागतात, त्यामुळे डोसा इडलीला एक वेगळीच चव येते. तर करायला दोन्ही चटण्या खूप सोप्या आहेत, नेहमीच्या पदार्थांमध्ये तयार होणार आहेत. सुरुवात करूयात. तर चटणीचा पहिला प्रकार आपण बघतोय ते म्हणजे उडपी हॉटेलमध्ये इडलीसोबत जी अशी पांढरट रंगाची चटणी असते ना, ती कशी करायची ते आधी बघूयात. तर यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू. तर इथं मी घेतले 100 ग्रॅम शेंगदाणे. शेंगदाणे चांगले भाजून त्याचं साल काढून घेतलंय. 50 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. त्याचबरोबर अर्धा कप ओला नारळ घेतलाय. नारळाची पाट खरवडली आणि त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत. 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा ते 1 इंच आलं, चवीपुरतं मीठ लागेल. फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, थोडासा कढीपत्ता आणि 2 ते 3 सुक्या मिरच्या. आता मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये घेऊयात हिरवी मिरची, आल्याचे तुकडे. आलं मी साल काढून बारीक कापून घेतलेलं आहे. ओला नारळ घालायचा आहे. ही पांढरी चटणी असते ना, यामध्ये कोथिंबीर वापरली जात नाही. फुटाण्याची डाळ घालूयात, भाजलेले शेंगदाणे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. यामध्ये पाणी घालू आणि याला बारीक वाटून घेऊ. तर हे बघा, याला मी पाणी घालून वाटून घेतलं आहे आणि आपली ही चटणी तयार झाली आहे. ही चटणी मी तरी बऱ्यापैकी घट्ट ठेवली आहे. तुम्ही जर उडपी हॉटेलमध्ये गेला तर यापेक्षा पातळ असते. तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करा. इथं मी ही चटणी वाटण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण कप पाण्याचा वापर केला आहे. तर आपली चटणी वाटून झाली आहे, याची फोडणी करू. फोडणीसाठी कढल्यामध्ये घेऊयात 2 चमचे तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं कांदा, लसूण, मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. एकदा नक्की वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तेल तापलंय, यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली की गॅस कमी करू. जिरं घालायचं आहे, हिंग घालूया, कढीपत्ता आणि लाल सुकी मिरची. गॅस मी बंद करते. याला आपण थोडंसं परतून घेऊ. आता ही फोडणी चटणीवर होतो. फोडणी घातली, यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला चांगलं मिक्स करून घेऊ. तर हे बघा, आपली उडपी हॉटेलमध्ये मिळते तशी पांढरी चटणी तयार झाली. आता चटणीचा दुसरा प्रकार बघूया, ज्यामध्ये आपण कांद्याचा, सुक्या मिरचीचा वापर केलेला आहे. त्याच्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते आधी बघू. तर त्यासाठी इथं मी घेतली 1 टेबलस्पून उडदाची डाळ, 2 टेबलस्पून हरभऱ्याची डाळ, 3 ते 4 लसणीच्या पाकळ्या, अर्धा इंच किंवा 1 इंच आलं, 5 ते 6 लाल सुक्या मिरच्या, अर्धा चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलाय. फोडणीसाठी आपण घेतली अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा हिंग आणि थोडासा कढीपत्ता. आता इथं मी एक पॅन तापत ठेवलाय, त्यामध्ये घ्यायचं आहे अगदी 1 ते 1.5 चमचा तेल. तेल तापलं की गॅस कमी करायचा आहे. यामध्ये घालायची हरभऱ्याची डाळ आणि उडदाची डाळ. या दोन्ही डाळी आपल्याला मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायच्या. तर डाळीतनं हलका असा मस्त वास येतोय आणि डाळी अशा बघा भाजत आल्यात. आता यामध्ये घालायचा आहे कांदा, लसणीच्या पाकळ्या आणि आलं साल काढून घ्यायचं आहे. आणि याला सुद्धा आता एक थोड्या वेळासाठी किंवा कांदा थोडासा परतून होईपर्यंत भाजून घेऊ. तर कांदा बघा अगदी 1-2 मिनिटासाठी भाजून घेतलाय, खूप डार्क केला नाही. आता यामध्ये घालूयात लाल सुक्या मिरच्या. मिरच्या मी थोड्याशा तोडून घालते,
तुम्हाला जर असा रंग अजून छान पाहिजे असेल तर थोडी बेडगी मिरची घातली तरी चालेल. आता मिरची याच्यासोबत चांगली भाजून घेऊ. तर मिरच्या पण आपण 2-3 मिनटं भाजून घेतल्या. आता यामध्ये घालूयात हळद, चवीपुरतं मीठ घालायचं आणि याला मिक्स करायचं आहे. गॅस मी बंद करते आणि याला थोडा वेळ परतून घेते. तर याला मी 2 मिनटं चांगलं परतून घेतलं गरम पॅनमध्येच. गॅस मी बंद केलेला आहे. आता याला पूर्ण गार करून घेऊ. तर आपण हे भाजलेलं सगळं साहित्य गार झालं आहे. याला मी मिक्सरच्या भांड्यात काढले. यामध्ये आता घालायचं आहे पाणी. जवळपास मी अर्धा कप पाणी घातलं आणि याला एकदम बारीक करून घ्यायचं. तर हे बघा आपली चटणी तयार झाली आहे. रंग काय मस्त आला आहे. आता याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी कढल्यामध्ये चमचाभर तेल तापवलं आहे. यामध्ये घालायची मोहरी. मोहरी तडतडली, हिंग घालूया आणि घालायचा आहे कढीपत्ता. आपली फोडणी तयार झाली आहे. या चटणीवर ओतू आणि यावर घालूयात बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेऊ. तर अशा प्रकारे आज आपण इथं डोसा, इडली, उत्तप्पा, आप्पे कशासोबत सुद्धा खाण्यासाठी मस्त 2 प्रकारच्या चटण्या बघितल्या. एक तर उडपी हॉटेलमध्ये मिळते ती पांढऱ्या रंगाची चटणी मी तुम्हाला दाखवली. बऱ्याच रिक्वेस्ट आल्या होत्या की हॉटेलमध्ये म्हणजे उडपी हॉटेलमध्ये मिळते ती पांढरी चटणी कशी करायची ते सांगा. कारण बऱ्याचदा आपण काय करतो त्यात कोथिंबीर भरपूर घालतो आणि त्याचा रंग हिरवा येतो, शिवाय चव पण बदलते. तर ती रेसिपी मी शेअर केली आहे. सोबतच एक वेगळा प्रकार तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला नारळाच्या चटणीशिवाय कधीतरी डोसा इडलीसोबत काही वेगळं खायचं असेल तर या दोन्ही चटण्या नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला त्या आवडल्या का. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.